हॅलो फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण सर्वांची आवडती अशी एक स्वीट डिशची रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे बासुंदी. बासुंदी हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणारा असा आहे. तर आज आपण घरच्या घरी एकदम दाणेदार आणि टेस्टी अशी बासुंदी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर प्लीज आपल्या व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्यामुळे दूध जेव्हा कढईमध्ये घालतो तेव्हा ते करपणार नाही. आणि इथे मी एकदम घट्ट असं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध आता फोडून कढईमध्ये घालायचं आहे. या दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. दूध उकळण्यासाठी पसरट भांड्याचाच वापर करायचा आहे. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या गॅसवरती मी खवा भाजून घेणार आहे. तर इथे मी 100 ग्राम खवा घेतलेला आहे. बासुंदी बनवताना त्यामध्ये जर आपण खवा घातला तर बासुंदी एकदम टेस्टी पण लागते, त्याचबरोबर ती एकदम दाणेदार अशी बनते. फ्रेंड्स, मी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या स्वीट डिशच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर त्याही रेसिपीज तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तर इथे आता आपला खवा पण छान एकदम खरपूस असा भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आता इथे दुधालाही उकळी आलेली आहे. या दुधाला आपल्याला कंटिन्यू चमचा फिरवत राहायचं आहे, जेणेकरून दूध हे करपणार नाही. आणि आपण इथे 1 लिटर दूध घेतलेले आहे. तर या 1 लिटर दुधाचे आपल्याला अर्धा लिटर दूध होईपर्यंत या दुधाला आटवत राहायचं आहे. दुधावरती जेव्हा साय येते तेव्हा त्या सायला पण फोडून आपण यामध्येच ॲड करायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला दुधाला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. तर इथे आता दुधाची क्वांटिटी ही थोडीशी कमी होत आलेली आहे. या स्टेजवरती आता आपण यामध्ये भाजून घेतलेला जो खवा आहे तो ॲड करणार आहोत. खवा ॲड केल्यानंतर दुधाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी राहणार नाहीत. त्याचबरोबर यामध्ये मी आता काहीसे ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे. इथे मी काजू, बदाम आणि पिस्ताचे काप करून घेतलेले आहेत, ते ॲड करणार आहे. ड्रायफ्रूट्स घालायचे की नाही ते ऑप्शनल आहे. तुम्हाला जर ते स्किप करायचे असतील तर तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे मी पाववाटी साखर घालत आहे. साखरेचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता. परंतु बासुंदीला जेव्हा आपण साखर घालता तेव्हा ती थोडीशी कमी क्वांटिटीमध्ये घालायची आहे. त्याचबरोबर इथे मी विलायचीची पावडरही घातलेली आहे. हे सर्व मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याला लो टू मिडियम फ्लेमवरती कंटिन्यू उकळत ठेवायचं आहे. फ्रेंड्स, अशा प्रकारची एकदम टेस्टी आणि झटपट बनणारी बासुंदी तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या जे दुधाची क्वांटिटी आहे तीही एकदम कमी झालेली आहे आणि दुधाची कन्सिस्टन्सीही एकदम घट्ट आलेली आहे. तर इथे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या बासुंदीला आपण थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण या बासुंदीला फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपण याला सर्व करणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही अशा प्रकारची एकदम परफेक्ट अशी बासुंदी घरच्या घरी एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ती नक्की आवडेल. त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.